नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये 6 नंबरच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये पार्ट नंबर 5 मध्ये आपल्याला 6.5.4 मधला पॉइझन्स रेशो आपल्याला पाहायचा आहे। पॉइझन्स रेशो या ठिकाणी आपल्याला चेंज ज्यावेळेस होते, आपण 3 प्रकारचे चेंजेस त्या ठिकाणी पाहिलेले आहे की स्ट्रेस आपण दिल्याबरोबर त्या ठिकाणी स्ट्रेन प्रोव्हाइड होतो, स्ट्रेस आणि स्ट्रेन अल्टिमेटली प्रोव्हाइड होतो। पॉइझन रेशो या ठिकाणी सांगितलं जातो की ज्यावेळेस आपण एखादा मटेरियल आहे, रेडियस ऑफ एनी वायर, हा वायर जर आपण स्ट्रेच केला तर स्ट्रेच केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन्ही डायमेन्शन त्या ठिकाणी बोथ डायमेन्शन शुड बी चेंजेस। जे डायमीटर असेल वायरची डायमीटर आल्सो चेंजेस and length also changes। डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे L is a original length of wire। ज्यावेळेस हा वायर आपण एखादा कन्सिडर केला, या वायरची डायमीटर आहे ती डायमीटर कॅपिटल डी न आपण जर का रिप्रेझेंट केलेली असेल ओरिजिनल डायमीटर, आणि या ठिकाणी ओरिजिनल लेंथ आपण या ठिकाणी कॅपिटल एल कन्सिडर केलं, आणि ज्यावेळेस आपण त्या वायरला स्ट्रेच केलं, ओढल्याच्या नंतर काय होईल, ऍज यू हॅव टू स्ट्रेच दी वायर द लेंथ ऑफ वायर इज चेंजेस अँड ऑल्सो देअर डायमीटर रेडियस ऑल्सो चेंजेस। आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालचा जो काही पार्ट आहे ज्यावेळेस आपण स्ट्रेच करू त्यावेळेस त्याची डायमीटर ही चेंज होईल, ऑल्सो लेंथ इन्क्रीज होईल त्याची, आणि डायमीटर डिक्रीज होईल। म्हणजे when a wire is stretched its length increases and diameter decreases। diameter काय होईल, कमी होईल। पॉइझन्स रेशो अशाच प्रकारचा रेशो आहे, त्या ठिकाणी काय कन्सिडर केलं आपण, that ratio Poisson suggested the ratio and that ratio is represented by sigma। हा रेशो म्हणजे काय, इट इज डिफाइंड ऍज अ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन। हा जो काही रेशो आहे लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन। लिनियर स्ट्रेन म्हणजे काय म्हणता येते, ज्या दिशेने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच दिशेने जर का चेंज होत असेल, चेंज इन लेंथ पर ओरिजिनल लेंथ स्मॉल एल डिवाइडेड बाय कॅपिटल एल आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे, त्याला आपण लिनियर स्ट्रेन असं म्हणलेलं। स्मॉल एल बाय कॅपिटल एल ना आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं, या ठिकाणी डेल्टा एल किंवा स्मॉल एल आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं, आणि ओरिजिनल लेंथ किती आहे कॅपिटल एल ना आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली। आणि जो लॅटरल स्ट्रेन आहे, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय केला, फोर्सच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय चेंज झालेला आहे, देयर इज अ चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन। चेंज इन डायमेन्शन स्मॉल डी जर घेतलेला असेल, वेअर डी म्हणजे काय, चेंज इन डायमीटर, त्या वायरची किती डायमीटर चेंज झालेली आहे स्मॉल डी न रिप्रेझेंट केलं, आणि कॅपिटल डी न आपण ओरिजिनल डायमीटर त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली। या दोघांचा रेशो लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेन, हा जो काही रेशो आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे त्याला आपण पॉइझन्स रेशो असं म्हटलेलं आहे। पॉइझन त्या ठिकाणी सजेस्ट केलं की ज्या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय केला एखाद्या वायर मध्ये, त्या वायर मध्ये डायमेन्शन 2 प्रकारामध्ये चेंज होतात। फोर्स ज्या दिशेनं पास केलेला असतो किंवा आपण अप्लाय केलेला असतो त्याच दिशेनं त्याची लेंथ चेंज होते, आणि या लेंथ चेंजचा रेशो म्हणजेच लिनियर स्ट्रेन आहे। तर दुसरा लॅटरल स्ट्रेन जो आहे तो डायमेन्शन, दोन्ही डायमेन्शनचा जे काही चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन, यालाच आपण लॅटरल स्ट्रेन असं म्हटलेलं आहे। पुस्तकामध्ये लॅटरल स्ट्रेनची डेफिनेशन दिलेली आहे, लिनियर स्ट्रेनची सुद्धा त्या ठिकाणी आपण डेफिनेशन त्या ठिकाणी मांडलेली आहे। म्हणजे या ठिकाणी रेडियस ऑल्सो चेंजेस, म्हणजे त्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्या ठिकाणी स्ट्रेस अप्लाय होतो, आणि या स्ट्रेसमुळे त्या ठिकाणी काय होईल,
there is a change in lateral strain and linear strain. What is a lateral strain? See here the lateral strain given in a book. The ratio lateral strain, the ratio of change in dimension to original dimension in the direction of applied force is called linear strain. Linear strain लक्षात आलं म्हणजे त्याच्या दिशेने जाणारी जी काही डायरेक्शन असेल ती डायरेक्शन मध्ये जे डायमेन्शन चेंज झालेलं आहे ते डायमेन्शन फक्त लेंथ मध्ये चेंज झालेलं आहे. म्हणजे इफ L is the original, capital L या ठिकाणी कन्सिडर करूया. कॅपिटल L is the original length आणि स्मॉल l is increase or decrease in length of wire असेल तर त्या याच्यानं आपल्याला त्याचा पॉइझन्स रेशो आपण सिग्मानं रिप्रेझेंट करतो. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. आता लॅटरल स्ट्रेन काय दिलेलं आहे? व्हाईल द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन in a direction perpendicular to the applied force. फोर्स ज्या दिशेने चालला त्याच्या परपेंडिक्युलर दिशेने काय झालेलं आहे त्याचं डायमेन्शन चेंज झालेलं आहे त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हटलं. आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? विदिन इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन इज कॉल्ड पॉइझन्स रेशो. आणि हा रिप्रेझेंट केला सिग्मा इक्वल टू lateral strain divided by linear strain equal to small d divided by capital D, small l divided by capital L म्हणजेच d into l divided by capital D into small l. हा युनिटलेस आहे. दोन्ही डायमेन्शन त्या ठिकाणी कॅन्सल्स होतील म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करता येते स्मॉल dl डिवायडेड बाय कॅपिटल D into small l, वेअर त्याच्यामध्ये स्मॉल d म्हणजे काय? चेंज इन डायमीटर, कॅपिटल L म्हणजे ओरिजिनल लेंथ ऑफ वायर आणि डिवायडेड मध्ये कॅपिटल D म्हणजे ओरिजिनल डायमीटर ऑफ वायर आणि स्मॉल l म्हणजे चेंज इन लेंथ इन अ पॅरलल इन अ डायरेक्शन. ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शननं किती चेंज झालेला आहे त्याला आपण चेंज इन लेंथ आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. किती चेंज इन लेंथ त्या ठिकाणी झालेली आहे ते आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहे. स्मॉल l त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केलेले आहे. किती चेंज इन लेंथ झालेली आहे त्या ठिकाणी चेंज इन डायमेन्शन किती झालेलं आहे आणि ओरिजिनल डायमेन्शन त्या ठिकाणी किती झालेलं आहे हे आपण स्मॉल l न त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे चेंज इन लेंथ किती झालेली आहे या ठिकाणी चेंज इन लेंथ जर dl झालेली आहे ओरिजिनल चेंज इन लेंथ किती बदलली या ठिकाणी इथून इथपर्यंतची चेंज इन लेंथ बदललेली आहे म्हणजे ते आपण स्मॉल l न त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. हा स्मॉल l या ठिकाणी रिप्रेझेंट झाली. टोटल या ठिकाणी किती चेंज झाला? स्मॉल l एवढा चेंज झालेला त्या ठिकाणी असेल. हा स्मॉल l चेंज झालेला असेल आणि ओरिजिनल लेंथ l एवढी असेल तर या ठिकाणी लॅटरल स्ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथ आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. आणि इथून एवढं म्हणजेच किती आलं या ठिकाणी चेंज इन लेंथ आपण डेल्टा l याने आपण रिप्रेझेंट केलेला. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पॉइझन्स रेशो आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. पॉइझन्स रेशो हा त्या याच्यावरून आपल्याला मांडता येईल. स्ट्रेस आणि स्ट्रेन वरून आपण त्या ठिकाणी पॉइझन्स रेशो हा दाखवलेला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे काही पॉइझन्स रेशो जो दिलेला आहे सम फॅमिलियर मटेरियल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचा पॉइझन्स रेशो त्या ठिकाणी दिलेला आहे. ग्लास क्राउनचा 0.2, स्टीलचा दिलेला आहे 0.28, ॲल्युमिनियमचा दिलेला आहे 0.36, ब्रासचा सुद्धा 0.37,
कॉपरचा 0.37, सिल्वरचा 0.38, गोल्डचा 0.42 हा दिलेला आहे त्या ठिकाणी पॉइझन्स रेशो. आणि त्या ठिकाणी आपल्याला वी नो व्हॉट डू यू नो दिस, याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. फॉर मोस्ट ऑफ द कॉमनली यूज मेटल्स the value of sigma is between 0.25 and 0.35. Many times we assume that volume is constant while stretching a wire. However, in reality, its volume also increases. Using approximations, it can be shown that sigma max is nearly equal to 0.5. If volume is unchanged, in practice it is much less प्रमाणामध्ये आहे. This shows that volume also increases while stretching. ज्यावेळेस आपण स्ट्रेचिंग करतो त्यावेळेस त्या ठिकाणी व्हॉल्यूम सुद्धा चेंज होतो. काही कॉमनली यूज मेटल्स मध्ये सिग्मा किती असतो, 0.25 ते 0.35 च्या दरम्यान असतो. आणि त्याच्यामुळे त्याचं युजिंग अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू ऑफ स्ट्रेचिंग ऑफ व्हॉल्यूम that is sigma max दिलेला आहे 0.5. इन प्रॅक्टिस आपल्याला इट इज मच लेस असेल तरी 0.5 पेक्षा, तरी त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑल्सो इनक्रीजेस व्हाईल स्ट्रेचिंग. काही वेळेस त्या ठिकाणी व्हॉल्यूम त्या ठिकाणी इनक्रीज होण्याचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे काही मेटलच्या याच्यामध्ये. आता पाहूया या ठिकाणी स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो दिलेला आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये आपण जर का या ठिकाणी एक्स ऍक्सिस वर जर स्ट्रेस आपण स्ट्रेन कन्सिडर केला आणि वाय ऍक्सिस वर आपण स्ट्रेस जर कन्सिडर केला, एखाद्या मटेरियलचा आपण तो ग्राफ जर का काढलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे रिजन्स त्या ठिकाणी मिळतात. की पहिला जो भाग आहे ओ पासून ते ए पर्यंतची सरळ लाईन आहे, स्ट्रेट लाईन, ओ ए स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट द हुक्स लॉ. या ठिकाणी हुक्स लॉ ओबे होतो म्हणून या ठिकाणी सांगलं प्रपोर्शनल लिमिट कुठपर्यंत आहे, ए पर्यंत त्या ठिकाणी लिमिट आहे. म्हणजे ए पर्यंत आपण जास्तीत जास्त एखाद्या मटेरियलला स्ट्रेच करू शकतो आणि स्ट्रेच केल्याच्या नंतर आपण जर का फोर्स त्या ठिकाणी रिमूव्ह केला तर ती ओरिजिनल पोझिशन पर्यंत अप टू ए लिमिट पर्यंत येऊ शकतो. स्ट्रेस आणि स्ट्रेन मॅक्सिमम किती द्यायचा, जे त्याच्या नॅचरल बिहेवियर नुसार तो परत त्याच ओरिजिनल पोझिशनला येईल. तर तो हा पॉइंट आहे ए पॉइंट पर्यंत आहे. ए पॉइंट पासून ते बी पॉइंट पर्यंत जो काही त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे त्या ठिकाणी हुक्स लॉ उभे होणार नाही, परंतु त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये काय होईल, त्याचा डायमेन्शन चेंज होईल. मटेरियलचं त्या ठिकाणी डायमेन्शन चेंज होईल, लेंथ चेंज होईल, त्याची डायमेन्शन चेंज होईल आणि त्यामुळे परंतु त्याच्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टी त्या मटेरियल मध्ये असेल. कुठपर्यंत असेल, बी या पॉइंट पर्यंत असेल तर त्याला आपण यील्ड पॉइंट म्हणतो किंवा इलास्टिक पॉइंट. मॅक्सिमम त्या तिथपर्यंत त्याची इलास्टिकनेस असते. आपण रबर ज्या ठिकाणी कुठपर्यंत ताणणार, आपण खूप रबरला स्ट्रेस केलं आणि त्या ठिकाणी सोडून दिलं तर ओरिजिनल लेंथला तो रबर त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. ए पासून बी पर्यंतच्या जर का पलीकडे गेला ए पासून तर त्या ठिकाणी बियॉन्ड दी ए पॉइंट near to the B point there is a yield point, so that their material have the elastic nature, elastic property, but the setting should be changes, dimension should be changes, not it is come back to the original dimension or original position. Somewhat there is a changes in the dimension, त्या dimension मध्ये change होईल. आणि बियॉन्ड बी च्या जर का आपण पलीकडे जाऊ, बी टू सी पॉइंट पर्यंत जाऊ, त्यावेळेस काय होईल, मटेरियल हा ब्रेक होणार नाही, परंतु मटेरियलचं डायमेन्शन चेंज होईल आणि तो जेवढं चेंज झाला त्याच्यामुळे काय होईल, त्या रबरामध्ये आपण जास्त स्ट्रेच केलं तर त्याचं
डायमेन्शन चेंज होईल, त्याची सेटिंग चेंज होईल आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचे याचे जे काही गुणधर्म असतील, इलेस्टिक्सचे जे काही गुणधर्म आहेत, इलेस्टिसिटीचे गुणधर्म त्या ठिकाणी काय होतील, रिमूव्ह होतील किंवा कमी होतील आणि कमी झाल्यामुळे त्या मटेरियल मध्ये प्लास्टिक बिहेवियर त्या ठिकाणी तयार होईल आणि त्याचं परमनंटली सेटिंग बदलल्या जाईल, म्हणजे हुक्स लॉ त्या ठिकाणी उभे होणार नाही आणि इथून तो काय होईल, प्लास्टिक फ्लो मध्ये जाईल. प्लास्टिक फ्लो पासून सी पासून परत त्याचं काय होईल, त्याचे डायमेन्शन एवढं डिक्रीज होत जाईल, त्याचं नेक फॉर्मेशन होईल. मग तो काय होईल, लहान होत त्याचं डायमीटर कमी होत ऍट द पॉइंट जो डी पॉइंटला येईल, असं सी पासून डी पॉइंटला येईल, तर त्यावेळेस काय होईल, इट इज अ फ्रॅक्चर और ब्रेकडाऊन. त्या ठिकाणी काय होईल, काही वेळाच्या नंतर तो एका पॉइंट पासून तुटल्या जाईल आणि त्या ठिकाणी आपण प्लास्टिक फ्लो मध्ये घेऊन गेलो की त्याच्या नंतर ते काय होईल, कम्प्लिटली ब्रेकडाऊन होईल, ब्रेकिंग पोझिशन मध्ये येईल आणि तो मटेरियल वर कम्प्लिटली त्या ठिकाणी काय होईल, ब्रेकडाऊन होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बिहेवियर मांडलं. स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये आपण त्या ठिकाणी किती स्ट्रेस द्यायला पाहिजे आणि किती स्ट्रेन द्यायला पाहिजे. जर का आपण या ठिकाणी इथपर्यंत दिली स्ट्रेस, नंतर आपल्याला कमी स्ट्रेस मध्ये जास्त स्ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल, म्हणून त्या ठिकाणी हुक्स लॉ उभे होणार नाही. स्ट्रेस डज नॉट प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज if smaller stress is given after C point, there is a large strain produces. त्या ठिकाणी काय होईल, लार्ज स्ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली मिळेल आणि त्यानंतर काय होईल, तो फ्रॅक्चर होईल किंवा त्यानंतर त्या ठिकाणी ब्रेकिंग पॉइंट ब्रेक होईल, म्हणजे त्याची इलेस्टिसिटी कमी होईल आणि तिथून त्याचे दोन पार्ट्स किंवा दोन भाग होतील, ब्रेकडाऊन होईल आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ब्रेकिंग किंवा फ्रॅक्चर्स पॉइंट आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन ज्यावेळेस आपण कर्व रिप्रेझेंट करतो त्या याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रिजन मध्ये तो मटेरियल जातो. त्या पहिल्या रिजन म्हणजे इलेस्टिक मटेरियल मध्ये असतो आणि तो इलेस्टिक मटेरियलचं बाउंड्री पार करतो, त्याला आपण इलेस्टिक पॉइंट और यील्ड पॉइंट म्हणतो आणि नंतर तो काय होतो, प्लास्टिक बिहेवियर मध्ये जातो आणि प्लास्टिक बिहेवियर मध्ये जात तो काय होतो, परमनंटली त्या ठिकाणी फ्रॅक्चर पोझिशनला किंवा फ्रॅक्चर पॉइंट्सला तो त्या ठिकाणी जातो. मग या ठिकाणी मटेरियल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही मटेरियल त्या ठिकाणी स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये आपल्याला काही याच्यामध्ये डिक्रीज लोड केला, इन्क्रीज लोड केला, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रेस स्ट्रेन कर्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामधले काही मटेरियल्स जे असतात ते मटेरियल्स या ठिकाणी तीन प्रकारामध्ये वर्गीकृत होतात. एक म्हणजे ब्रिटल टाइप आणि दुसरं म्हणजे डक्टाइल टाइप आणि तिसरं म्हणजे इलॅस्टोमर्स. ब्रिटल म्हणजे काय सांगता येईल या ठिकाणी, ब्रिटल मटेरियल्स पहा. ब्रिटल प्रकारामधला जो काही मटेरियल आहे, मेटल सच ॲज कॉपर, ॲल्युमिनियम, रफ आयरन हॅव लार्ज प्लास्टिक रेंज. त्याच्यामध्ये काय असते, परमनंट तो प्लास्टिक होतो. ज्यावेळेस आपण त्याला स्ट्रेस केलं तर तो प्लास्टिक रिजन मध्ये जातो. असा जो काही मेटलचा प्रकार आहे त्या मेटलच्या प्रकाराला आपण ब्रिटल्स असं म्हटलेलं आहे. मेटल सच ॲज ग्लास, सिरॅमिक etc ब्रेक विथ द इलॅस्टिक लिमिट. आपण काय होतो त्या ठिकाणी ब्रेक होतो, दे आर कॉल्ड ब्रिटल. आणि काही मेटल्स असे असतात की त्या ठिकाणी ते प्लास्टिक रेंज मध्ये जातात, त्याला आपण डक्टाइल म्हणतो. ब्रिटल, डक्टाइल आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण इलॅस्टोमर्स असं म्हणतो. आणि काही मॅलेबल्स असतात जे उदाहरणामध्ये हॅमर केल्याच्या नंतर त्याच्या काय निघता येते आपल्याला, 3 शीट्स आर फॉर्मिंग, त्याला आपण मॅलेबल्स असं म्हणतो.
म्हणजे या ठिकाणी किती प्रकार झाले? ब्रिटल, डक्टाईल, मॅलेबल्स आणि इलॅस्टोमर्स. ज्याच्यामध्ये लार्ज जर का फोर्स आपण दिला तरी त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असेल त्याला आपण इलॅस्टोमर्स असं म्हणतो. म्हणजे पहिला जो काय प्रकार आपण पाहिला ब्रिटल म्हणजे काय? मटेरियल्स. परत मटेरियल सच ॲज ग्लास, सिरॅमिक etc ब्रेक विथ द इलॅस्टिक लिमिट. म्हणजे आपण जो काही स्ट्रेस स्ट्रेन कर्व दाखवलेला आहे त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये ज्या ठिकाणी इलॅस्टिक लिमिट आहे या इलॅस्टिक लिमिट मध्ये या ठिकाणी ब्रेक होतात असा जो काही प्रकारचा मटेरियल आहे त्याला आपण ब्रिटल्स मटेरियल असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? ब्रिटल मटेरियल्स. दे आर कॉल्ड ब्रिटल. काही मेटल्स असे असतात सच ॲज कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, आयरन आहे. हे काय होतात? त्यांना जर का आपण लार्ज फोर्स दिला तर ते काय होतात? प्लॅस्टिक फ्लो मध्ये जातात. म्हणजे परमनंट त्या ठिकाणी त्यांचा शेप आणि साईज काय होतो? चेंज होतो. असे जे काही मटेरियल्स आहेत त्या मटेरियलला आपण डक्टाईल म्हणतो. डक्टाईल पासून आपल्याला वेगवेगळे पत्रे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात. ॲल्युमिनियम पासून आपल्याला ॲल्युमिनियमचे पत्रे करता येतात. कॉपर पासून कॉपरचे पत्रे किंवा भांडे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतात. आयरन पासून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भांडे वगैरे तयार करता येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे तर डक्टाईलचा गुणधर्म आहेत. त्या डक्टाईलच्या गुणधर्मामुळे त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला आकारामध्ये आणता येतो. म्हणून हा झाला डक्टाईलचा प्रकार. आणि तिसरा जो आहे मॅलेबल म्हणजे मेटल. काही उदाहरणामध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्याच्यापासून आपल्याला दागिने तयार करता येतात. त्याचे आपल्याला 3 वायर्स आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात. असे जे आहेत त्याला काय म्हणतात? त्याला हॅमर केल्याच्या नंतर त्याच्यापासून 3 शीट्स आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येतात. तसंच रबर जो आहे, रबराचा जो प्रकार आहे, या रबरामध्ये काही प्रकारचे रबर फायबर टाईप रबर जे असतात त्याच्यामध्ये लार्ज इलॅस्टिक रिजन्स असते. इट कॅन बी स्ट्रेच सो दॅट इट्स लेंथ बिकम मेनी टाइम्स इट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे त्याच्या ओरिजिनल लेंथपेक्षा खूप काही त्याचं त्या ठिकाणी काय होतात? स्ट्रेच होतात. उदाहरणामध्ये बसचे टायर्स आहेत, ट्यूब आहे ज्याच्यामध्ये आपण हवा भरल्यावर त्याची काय होते? त्याची डायमेन्शन चेंज होते. असं जो काही प्रकार आपण त्या ठिकाणी पाहतो त्याच्यामध्ये ओरिजिनल लेंथ किंवा डायमेन्शन त्या ठिकाणी चेंज होत असेल आणि असा जो काही मॅक्सिमम लार्ज व्हॉल्यूमही चेंज होत असेल असा जो प्रकारचा मटेरियल आहे त्याला आपण इलॅस्टोमर्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये इन केस ऑफ सम मेटल्स लाईक व्हॉल्केनाइज रबर when the stress applied on a body decreases to 0. काही होतात ज्यावेळेस आपण पाहिलं की काही याच्यामध्ये आपण फोर्स ज्यावेळेस अप्लाय केला त्यावेळेस त्याची बॉडी डिक्रीज होते किंवा 0 होते. असं जर काही स्ट्रेन डज नॉट रिटर्न टू द 0 इमिडिएटली. परत त्या 0 याच्यामध्ये येत नसतील. द स्ट्रेन लॅग्स बिहाइंड द स्ट्रेस. दिस लॅगिंग ऑफ स्ट्रेन बिहाइंड द स्ट्रेस इज कॉल्ड इलॅस्टिक हिस्टेरिसिस. त्याला आपण इलॅस्टिक हिस्टेरिसिस म्हणतो. हा इलॅस्टिक हिस्टेरिसिसचा आपण फिगर 6.8 मध्ये दाखवलेला आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर increasing and decreasing load. It enclose a loop. Area of loop gives. काय होईल पहा. ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला काय केलेलं आहे या स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये आपण जो काही एक्झाम्पल पाहिला. कोणते एक्झाम्पल पाहिलेले आहे? याच्यामध्ये काही मटेरियल्स आहेत त्याच्यामधले की त्याचा हिस्टेरिसिस कर्व तयार होतो. त्याच्यामध्ये व्हॉल्केनाइज रबर जे आहे त्याच्यामधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन कर्व अप्लाय करतो. ओ बी पर्यंत आपण लोड दिलेला आहे. बीच्या नंतर आपण लोड हळूहळू काय केलं? कमी कमी करत राहिलं तर काय होईल त्या ठिकाणी त्याचं स्ट्रेस स्ट्रेन कर्व कशा पद्धतीने तयार होईल
हिस्टेरेसिस कर्व म्हणजे या ठिकाणी हा जो काही कर्वचा प्रकार आहे त्याला आपण हिस्टेरेसिस कर्व म्हणतो आणि नंतर तो काय होतो परत त्या ओरिजिनल पॉइंटला त्या ठिकाणी येतो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर इन्क्रीजिंग लोड दाखवलेला आहे वरचा ओ ए आणि बी मध्ये आपण काय करणार एक व्हल्केनाइज रबर घेणार एका साईडला आपण बांधणार दुसऱ्या साईडला आपण लोड अटॅच करणार लोड जसं जसं अटॅच करत राहिला तसं तसं काय होईल हा कर्व ओ पासून ए पासून बी पर्यंत जाईल अप टू द पर्टिक्युलर लिमिट पर्यंत आणि नंतर मग आपण तो लोड काय केला काढून टाकला प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे तो काय होईल हा लोड ऍक्च्युअली त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन दाखवणार नाही तरी पण तो काय होतो त्या ठिकाणी हुक्स लॉ ओबे होतो म्हणजे काय हुक्स लॉ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असेल परंतु काही मटेरियल मध्ये हा स्ट्रेस प्रोपोर्शनल टू स्ट्रेन नसतो परंतु त्याही पोझिशन मध्ये काय होईल आपण जसा जसा लोड त्याच्यामध्ये कमी करत जाऊ तसं तसं काय होईल त्याच्यामध्ये तो परत ओरिजिनल पोझिशनला येतो म्हणजे आपण त्या ठिकाणी अगोदरच्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये काय दाखवलेलं होतं की कर्व जर का आलेला असेल बियॉन्ड द यील्ड पॉइंट मध्ये मग या ठिकाणी आपण दाखवलेलं होतं ओ पासून ते ए पर्यंत आपण इलॅस्टिक लिमिट दाखवली परंतु त्या मटेरियल मध्ये इलॅस्टिक लिमिट आपण कशा पद्धतीने दाखवलेली आहे कर्व डायग्राम आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे हा स्ट्रेट लाईन आहे तर कर्व डायग्राम आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणलेलं आहे हिस्टेरेसिस एनर्जी कर्व म्हणलेला आहे मग त्या ठिकाणी काय होते जसं जसं आपण लोड डिक्रीज करत जातो बी पासून लोड डिक्रीज केला परत तो काय होतो त्या ठिकाणी स्ट्रेन वाढत वाढत जातो आणि परत त्या ओरिजिनल पोझिशनला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जसा स्ट्रेस कमी केला वाढवला तसा तो वापस त्याच मूळ स्थितीमध्ये येत नाही येता येता तो काय होतो त्याचा स्ट्रेन हळूहळू इन्क्रीज झालेला काय होतो जसा जसा आपण लोड त्या ठिकाणी डिक्रीज करू तसा तसं त्या ठिकाणी काय होईल तो ओरिजिनल पोझिशनला त्या ठिकाणी डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल होते याला आपण काय म्हटलेलं आहे हिस्टेरेसिस कर्व दिस कर्व इज कॉल्ड हिस्टेरेसिस कर्व आता पाहूया याच्यामध्ये पुढचा जो काही पार्ट आहे त्या ठिकाणी स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय सांगता येईल व्हॉट इज अ स्ट्रेन एनर्जी स्ट्रेन एनर्जी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल स्ट्रेन एनर्जी कन्सेप्ट आपल्याला स्ट्रेन एनर्जी आणि त्याचं आपल्याला डिरायव्हेशन फॉर्म करायचं आहे डिरायव्हेशन फॉर्म करत असताना स्ट्रेन एनर्जी किती झालेली आहे ही स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय ड्युरिंग इलॉंगेशन ज्यावेळेस इलॉंगेशन किती झालेलं आहे त्या एनर्जीमुळे आपण प्रोव्हाइड केलेल्या एनर्जीमुळे किती इलॉंगेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड झालेलं आहे त्याला आपण स्ट्रेन एनर्जी असं म्हणतो म्हणजे स्ट्रेन एनर्जी is nothing but the elastic potential energy gained by a wire during elongation by a stretching force is called as a strain energy. आपण stretching force दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी potential energy किती त्या ठिकाणी gained by a wire during elongation किती झालेला आहे त्याला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणतो हा स्ट्रेन एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल टोटल एनर्जी ई आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं डिरायव्हेशन कन्सिडर करावं लागेल एखादा आपण मटेरियल त्या ठिकाणी कन्सिडर करावं आणि कन्सिडर करून आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे ती एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आपण पुढील भागामध्ये पाहूया स्ट्रेन एनर्जी कशा पद्धतीनं त्याचं डिरायव्हेशन आपल्याला फॉर्म्युलेट करता येते किंवा त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल स्ट्रेन एनर्जी हे आपल्याला पाहायचं आहे